ज्या शेतकऱ्यानं कर्ज भरलं त्या शेतकऱ्यानं पदरमोड केलेली आहे, त्यानं पेरणीची जोडी विकलेली आहे, कारण व्याज माफ होते. पत्नी रडली, मुलगा रडला, बाबा हा बैल विकू नका, बाबा हा गोरा विकू नका. बापानं सांगलं, बाबू हे झोळी विकल्याशिवाय बँकेचं कर्ज भरल्या जात नाही, तुझी शाळेची फी भरल्या जाणार नाही, खतं बी बियाणं येणार नाही आणि व्याज माफ होणार नाही, मला कर्ज भरू दे बेटा. ती झोळी विकली, त्या दिवशी पत्नी जेवली नाही, मुलगा जेवला नाही. हो, कर्ज भरलं, पदरमोड केली, आता त्याला कर्जमाफीतून देवाभाऊ तुम्ही त्याला वगळलेला आहे. पण आम्ही आता शेतकऱ्यांची मुलं आहो. आमचे आईबाप, आमच्या आई आमच्या साडी लुगड्याला गाठी मारतात, आमचे बाप धोत्राला गाठी मारतात, शेतामध्ये रात्रंदिवस कष्टात, खतं बी बियाणं, कीटकनाशक, विजेचे दर, शेती आदानाच्या किमती, त्यात ते पैसा टाकतात आणि त्याच्यातून आम्हाला काय मिळते. हो फडणवीस साहेब, तुम्ही LLB तिथं अमेरिकेत केली असेल, पण आम्ही जिल्हा परिषद मराठी पूर्व माध्यमिक शाळेत शिकलेलो आहोत. आम्हाला बेरीज वजाबाकी चांगली समजते. आमच्या बापानं किती पैसे शेतीत टाकले, किती पैशाचा माल विकला आणि किती आणला, हे आम्हाला हिशोब माहिती आहे. आम्हाला काही नको, आमची कोणतीही स्टंटबाजी या ठिकाणी नाही आहे. आमची नम्र विनंती आहे देवाभाऊ, आम्ही शेतकऱ्यांचे मुलं आहोत, कष्टकऱ्यांचे मुलं, आमचं मन जळते म्हणून आम्ही या ठिकाणी बसलो. विनंती करतो, तुम्ही ते कर्ज आमचं माफ केलं पाहिजे, आमचं कर्ज मुक्त केलं पाहिजे, आमच्या शेतीमालाला संरक्षण दिलं पाहिजे. हो, असेल आपलं राजकारण, तात्विक मतभेद असतील, आपण एकमेकाच्या विरोधात राजकारण करत असू, एकमेकाच्या विरोधात लढाया लढू, पण ज्यावेळेस निवडणुका येतात देवाभाऊ त्यावेळेस आपण करू. पण आज प्रश्न आता कोणत्या निवडणुका नाहीत, आता कोणता विषय नाही आहे, प्रश्न आहे शेतकरी मायबापाचा. नॅशनल क्राईम ब्युरो रिपोर्ट असं म्हणतो की आपल्या विदर्भ मराठवाड्यामध्ये दर 8 मिनिटाला एक शेतकऱ्यांची आत्महत्या होती. तुम्ही म्हणता की आम्ही आता कर्जमाफी केली तर बँक कोलॅप्स होतील, काय होतील, बँक बुडीत निघतील. देवाभाऊ बरोबर आहे, शेतकऱ्यांचं कर्ज फक्त 35,000 कोटी रुपये आहे. हो, ते जर तुम्ही माफ केलं तर तुमच्या बँक डबघाईस येतील. भाऊ, या 2014 ते 2026 मध्ये टाटा, बिर्ला, अंबानी, अजय पिरामिल, बाबा कल्याणी, मित्तल, बजाज, गोयंका या $52 अब्जाधीश लोकांना मोजून सांगतो, 52 लोक आहेत ते, 20 लाख करोड रुपयाचं कर्ज यांनी माफ केलेलं आहे, राईट ऑफ केलेलं आहे आणि तेवढा टॅक्स माफ केलेला आहे. आम्ही किती मागितलं हो तुम्हाला? आम्ही तुम्हाला फक्त 35,000 कोटीचं कर्ज मागितलं. ओ देवा भाऊ, जरा लोकशाहीचा तो विचार करा. हो, तुमच्या सरकारनं तोही केलेला नाही. एखादा आमचा दलित, आदिवासी, अल्पसंख्याक, एखादा गरीब शेतकरी आहे, तो आरक्षणामध्ये ग्रामपंचायतला सरपंच झालाय, तो आरक्षणातून नगरसेवक झालाय, तो जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये निवडून आला, त्याला तुम्ही कर्जमाफीतून वगळलं. हो साहेब, तुमच्या नजरमध्ये काय तो निवडून आला म्हणजे श्रीमंत आहे का? देवाभाऊ विचार करा. हो देवाभाऊ, तुम्ही एका बाजूने सांसदीय पद्धतीनं निवडून आलेल्या लोकांना कर्जमाफी नाकारली, दुसऱ्या बाजूने तुम्ही निवडून आलेल्या लोकांना कर्जमाफी नाकारली. 30 जून 2026 संपूर्ण कर्जमाफीची तारीख घेऊन प्रतिनिधी मंडळ जिंकून आपल्यापर्यंत आलेला आहे. 30 जून 2026 संपूर्ण कर्जमाफी झालीच ती आपल्याला आजच्या दिवशी. पण काय झालं? रस्त्यावरची लढाई जिंकलो आणि टेबलवर हारलो. हा जो बजेट सादर झाला त्या 30 जून 2025 ची तारीख देण्यात आली आणि आपल्याला अटी शर्ती देण्यात आल्या. हो, शेतकऱ्यांची मुलं शिकली, सवरली. आम्ही कर्जमुक्ती, कर्जमाफी मागत नाही. आमच्या शेतीमालाचे भाव पाडून जे तुम्ही आम्हाला लुटलं ना, त्याचा परतावा आम्ही परत मागतोय. तर किसान सभेचे नेते, पंचायत समिती सदस्य मान्य जितूभाऊ चोपडे हे डॉक्टर अजित नवले साहेबांनी त्यांना या ठिकाणी पाठिंबा देण्यासाठी पाठवलेलं आहे. मी जितूभाऊंना विनंती करतो की त्यांनी आपल्याशी थोडक्यात संवाद साधायचा आहे. आज आपल्या बुलढाणा शहरामध्ये शेतकऱ्यांचे ज्वलंत प्रश्न आणि शासनाचं जनविरोधी धोरण हे हाणून पाडण्यासाठी, शेतकरी मायबापासाठी, त्या परिवारासाठी आमरण उपोषण करत असलेले आमचे मित्र, सहकारी, क्रांतिकारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रविकांत भाऊ तुपकर, महाराष्ट्र राज्यानं शेतकरी कर्जमुक्तीच्या ज्या अटी, शर्ती, निकष आणि तत्वतः हे जे काही त्याच्यामध्ये समाविष्ट केलेले आहेत आणि त्याच्यातून शेतकरी हा कर्जमुक्तीपासून
वंचित राहतो त्या अटीच बाजूला झाल्या पाहिजेत, सरकारने काढल्या पाहिजेत. म्हणून गेल्या 3 दिवसापासून रविकांत भाऊ तुपकर या ठिकाणी आपला हा जीव जाळतात. ते या ठिकाणी आमरण उपोषणाला बसलेले आहेत. आपल्याला माहिती आहे की याच्या अगोदरच काही महिने अगोदर रविकांत भाऊ तुपकर हे मुंबईला दवाखान्यामध्ये उपचार घेत होते आणि ते नेमकेच उपचार घेऊन आपल्या जिल्ह्यामध्ये आले. आम्ही सुद्धा सतत जिल्ह्यात आणि जिल्ह्याच्या बाहेर असतो, त्यात आम्ही त्यांची विचारपूस करत होतो. नंतर आम्हाला कळालं की त्यांची तब्येत ठीक झाली, ते आता आपल्या सोबत आलेत. आणि अचानक आम्ही पंढरपूरमध्ये असताना, तिथून परतीच्या प्रवासात असताना आम्हाला कळलं की रवी भाऊ सुद्धा आपल्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये आमरण उपोषणाला बसतात. आणि प्रश्नार्थक चिन्ह आमच्या मनात तयार झाले. या ठिकाणी आल्या आल्या संमिश्र भावना आमच्या मनामध्ये आलेल्या आहेत. मला अत्यंत नम्रपणे या ठिकाणाहून असं नमूद करावं असं वाटते, आपल्याशी चर्चा करावीशी वाटते. आम्हाला कोणालाही आंदोलन करण्याची हौस नाही, जीव जाळण्याची हौस नाही. एवढं आंदोलन केल्यानंतर आमच्या आंतरिक शरीर रचनेवर काय परिणाम होतो हे आम्हाला, तुम्हाला, आपल्याला सर्वांना माहिती आहे. पण तरीही मात्र या ठिकाणी आम्हाला, तुम्हाला, शेतकरी वर्गाला हा जीव जाळावा लागतो याची जाणीवीची नेणीव या महाराष्ट्रातील माननीय देवेंद्र फडणवीस हे जे मुख्यमंत्री आहेत, त्यांचं सरकार जे बीजेपीचं आहे, त्यांना झाली पाहिजे. त्यासाठी शेवटी आपल्याला या ठिकाणी आमरण उपोषणाला बसावं लागलं. भावांनो आणि बहिणींनो, मला आठवते गेल्या 4-5 दिवसापूर्वी रविकांत भाऊ तुपकर यांनी यांच्या नेतृत्वामध्ये जळगाव जामोद येथे संपूर्ण शेतकरी कर्जमुक्तीच्या GRचा त्या ठिकाणी होळी केली. आणि त्याच दिवशी अखिल भारतीय किसान सभा महाराष्ट्र राज्य कमिटीच्या वतीनं जवळपास 21 जिल्ह्यामध्ये आपण त्या ठिकाणी या शासनाच्या GR जाडलेल्या आहेत. लगेच ते GR जाडले. आम्ही सर्व शेतकरी संघटना रस्त्यावर उतरलो आणि रात्री 10:30 वाजता दत्ता मामा भरणे पाटील यांचा फोन आला कॉम्रेड डॉक्टर अजित नवलेंना. आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही एक काम करा, उद्या पुण्याला आपली बैठक घेऊ. आणि त्यानंतर अखिल भारतीय किसान सभेचं शिष्टमंडळ आमचं, त्याच्यामध्ये मी स्वतः होतो आणि तिथं आमची बैठक झाली. आणि ज्या अटीसाठी रविकांत भाऊ तुपकरांनी या ठिकाणी आमरण उपोषण केलं ते गेल्या 3 दिवसापूर्वी आम्ही त्या ठिकाणी स्पष्टपणे सांगितलं की संपूर्ण महाराष्ट्रभर हा शेतकरी प्रश्न पेटल्याशिवाय राहणार नाही. शेतकऱ्यांची तरुण मुलं हे रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही. भरणे मामा, तुम्ही लक्ष दिलं पाहिजेत, महाराष्ट्र पेटेल. आणि खरोखर तुम्हाला सांगतो की त्या ठिकाणी आमची चर्चा चालू असताना आम्ही जे काही आक्षेप नोंदले, शेतकरी कर्जमाफीच्या अटी शर्ती निकष, पीक विमा, पेसा मोबिलायझर्स आणि देवस्थान जमिनीचा जो मसुदा, जो ड्रॉफ्ट आता त्यांनी तयार केला, तो कायदा यायला आम्हाला 10 वर्ष लढावं लागलं. कायदा झाला, त्याचा मसुदा बनला, पण काही मतद्रष्ट लोकांनी त्याला विरोध केला आणि चंद्रशेखर बावनकुळे साहेबांनी तो कायदा पास करून पुढे आणण्याचा प्रयत्न केला. पण माननीय देवेंद्र फडणवीस यांनी मात्र तो ड्रॉप या ठिकाणी थांबवलेला. या अत्यंत महत्वाच्या विषयावर आमची कृषी मंत्र्यासोबत चर्चा झाली. त्याच वेळेस तिथून आम्ही रोहितदादा पवार हे पंढरपूरला आमरण उपोषणासाठी बसलेले होते. त्यांना पण काही शौक नव्हता आमरण उपोषण करण्याचा, त्यांना काही गरज नाही आहे, त्यांना काही स्वतःची कर्जमाफी नाही आहे. पण त्या तरुण रोहितदादांनी बघितलं की हा प्रश्न, मी जे जेवण करतो, माझ्या ताटात जे अन्न येते ते माझ्या शेतकरी मायबापांनी पिकवलेलं अन्न आहे, म्हणून मी जेवण करतो, त्याला कर्ज माफ झालं पाहिजे. म्हणून रोहितदादा पवार सुद्धा त्या ठिकाणी आमरण उपोषणाला बसलेत. आमचे राजकीय पक्ष वेगवेगळे असतील, आमच्या शेतकऱ्यांच्या संघटना वेगवेगळ्या असतील, आमचे काही प्रमाणात मतभेद असतील, पण आमच्यामध्ये मनभेद नाहीत. आमचा मायबाप शेतकरी आहे, तो आज अडचणीत आहे, तो आत्महत्या करतोय. जगाच्या पाठीवर सर्वात जास्त शेतकऱ्यांच्या आत्महत्या विदर्भ मराठवाड्यात आहेत. हे द गार्डियन, द न्यूयॉर्क पेपरला बातमी आहे. आता अशा परिस्थितीमध्ये विदर्भ हा विद्वांचा प्रदेश म्हणून पुढे आलेला आहे आणि त्या ठिकाणी घरात बसून भागणार नाही. हे रविकांत भाऊ असतील, अनिल भाऊ गायकवाड असतील, सुनील भाऊ असतील, आम्ही सर्व मंडळी बसलो आणि आपण लढलो पाहिजे या शेतकरी बापासाठी, या आईसाठी, या परिवारासाठी. म्हणून आम्ही या ठिकाणी आंदोलनाला बसलेले आहोत. भावांनो आणि बहिणींनो, काय आहे हे शेतकरी कर्जमाफी? शेतकरी कर्जमाफी मला सांगावंच वाटतंय, रविकांत भाऊ आमचे साक्षीदार आहेत. सर्वात पहिले स्वतंत्रोत्तर काळामध्ये
शेतकरी संप झाला आणि तो पुणतांबा संप या नावानं समोर आला. त्या पुणतांब्याचा संप झाल्यानंतर सुकाणू समिती महाराष्ट्रामध्ये झाली आणि सुकाणू समितीचे निमंत्रक डॉक्टर अजित नवले या ठिकाणी नाशिकला निवडले गेले आणि प्रचंड आंदोलनं झाले सुकाणू समितीच्या नेतृत्वामध्ये. त्यापैकी बऱ्याच आंदोलनामध्ये रविकांत भाऊ तुपकर यांची संघटना, अगोदरची स्वाभिमानी शेतकरी संघटना असेल, क्रांतिकारी शेतकरी संघटना असेल, किसान सभा असेल आणि भाऊंनी आणि आम्ही सतत रस्त्यावर उतरून आंदोलनं केले आणि आजही आमच्यावर मग ते बुलढाणा असेल, चिखली असेल, पुणा असेल, म्हणजे गाव तालुका पातळीपासून तर येरवडापर्यंत आम्ही वाऱ्या करून या ठिकाणी आलेलो आहोत. आमच्यावर केसेस दाखल झालेले आहेत. प्रचंड आंदोलनं 2017 मध्ये झाले आणि त्या मुंबई पुण्यामध्ये कढीपत्ता सुद्धा आम्ही लोकांनी पोहोचू दिला नाही, दूध सुद्धा पोहोचू दिलं नाही आणि मग देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं की आम्ही कर्ज माफ करतो. त्यातही अटी शर्ती निकष टाकल्या. सरकारनं ऐकलं नाही. लॉंग मार्च निघाला नाशिकवरून. 40,000 लोक नाशिकवरून निघाले आणि मुंबईच्या दिशेनं आझाद मैदानवर 1,00,000 लोक पोहोचले आणि स्वतंत्रोत्तर भारतामध्ये संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर सर्वात पहिले अगोदर जर मुंबई बंद पडली असेल तर शेतकरी प्रश्नावर बंद पडली आणि देवेंद्र फडणवीसला झुकावं लागलं, खाली यावं लागलं आणि सांगावं लागलं 40,000 कोटीची कर्जमाफी करून दिली. त्याचे साक्षीदार आम्ही सर्व शेतकरी संघटनेचे लोक आहोत. सर्व शेतकरी संघटनेचे लोक लढले, 40,000 कोटी मिळाली. पण काय झालं? अटी शर्ती निकष 19,000 कोटी रुपये मिळाले देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिले आणि काय सांगितलं? मी पुन्हा अभ्यास करतो, पुन्हा येतो, पुन्हा येईन. अभ्यास करता करता भाऊचं सरकार गेलं आणि त्या ठिकाणी उद्धव बाळासाहेब ठाकरेचं सरकार आलं. 21,000 कोटीची कर्जमाफी झाली. तेही अटी शर्ती निकष राखत अजूनही 50,000 रुपये प्रोत्साहनपर लोकांना दिलं नाही. आणि आता जे शेतकरी आंदोलन झालं ते शेतकरी आंदोलन झालं विदर्भामध्ये आणि विदर्भामध्ये शेतकरी आंदोलन होत असताना मी त्या दिवशी दिल्लीमध्ये होतो. डॉक्टर अशोक ढवळे असतील, कॉम्रेड अजित नवले असतील, आम्हाला त्या ठिकाणी सन्माननीय बच्चूभाऊ कडूंचा फोन आला. जवळपास 10-12 फोन आलेत. त्यांनी सांगितलं, राजू शेट्टी साहेबांचे फोन आलेत, सर्वांचे बऱ्यापैकी फोन आले आणि त्यांनी सांगितलं की आता आपण जर वेगवेगळं लढलो तर आपलं काही खरं नाही. आपण एका मंचावर आलो पाहिजे, आपण एका ठिकाणी आलो पाहिजे आणि तरच आपण शेतकरी प्रश्न घेऊन पुढे जाऊ शकतो, अन्यथा आता हे शक्य नाही. म्हणून तत्कालीन काळामध्ये माननीय बच्चूभाऊ कडू यांच्या नेतृत्वामध्ये एक मोठं आंदोलन आपण नागपूरमध्ये उभं केलं. त्याचे साक्षीदार रविकांत भाऊ तुपकर, अनिल भाऊ गायकवाड आणि मी स्वतः त्या ठिकाणी होतो. आणि त्याच्या अगोदर पुण्याला एक परिषद घेतली, त्यानंतर छत्रपती संभाजीनगरला परिषद घेतली आणि नंतर नागपूरचं आंदोलन उभं राहिलंच. नक्कीच त्या आंदोलनामध्ये यश मिळालं, आंदोलन पुढे गेलं. आम्ही त्या ठिकाणी चांगले लढत होतो. शेतकरी नेते काय लोक ट्रोल करत होते तो भाग अलग. प्रचंड पाऊस पडलेला होता, आमची वीज गमावलेली होती, त्या ठिकाणी जामर लावले होते, प्यायला पाणी नव्हतं, खायला अनाज नव्हता. आम्ही त्या ठिकाणी लढत होतो. एका बाजूनं भाजपा प्रणित नरेंद्र मोदी सरकार आणि देवेंद्र फडणवीस सरकारचा प्रचंड चाच, दुसऱ्या बाजूनं निसर्गाचा प्रकोप आणि चौथ्या बाजूनं आम्ही लोक त्या ठिकाणी लढत होतो. त्या ठिकाणी आम्ही कर्जमाफी घेतली, कर्जमुक्ती घेतली. आमचे मोठे बंधू माननीय बच्चूभाऊ कडू सोबत होते. आज ते आम्हाला सोडून गेलेले आहेत. त्याचं वाईट वाटते. जाऊ द्या, जे गेले ते गेले, जे राहिले त्यांना घेऊन आपल्याला हे लढाई पुढे न्यायची आहे. लढू. शेतकरी एखादा नेता, एखादा पुढारी सोडून गेला म्हणून शेतकरी लढाई थांबणार नाही. माय मावल्यांनो, माझ्या बापांनो, ती लढाई रविकांत तुपकर या ठिकाणी बसलेला आहे. हा राष्ट्रमाता, राजमाता, मा जिजाऊचा जिल्हा आहे. हा लढणाऱ्यांचा जिल्हा आहे, हा मावळ्यांचा जिल्हा आहे. हे मावळे लढतील आणि शेतकरी कर्जमुक्तीच्या अटी शर्ती यातून निघतील, हा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो. असो, आम्ही वेगवेगळ्या शेतकरी संघटनेचे, वेगवेगळ्या पक्षाचे लोक असू, पण प्रश्न मात्र आमचा शेतकरी मायबापाचा आहे. आम्ही तो घेऊन पुढे या ठिकाणी चाललोय. मला या ठिकाणी नमूद करावं वाटते, या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री साहेबांनी मागच्या 5-7 दिवसापूर्वी काय म्हटलं माहित आहे का? त्यांची एक प्रेस नोट आलेली आहे, त्यांचा इंटरव्ह्यू आलेला आहे. त्यांनी काय म्हटलं? त्यांनी म्हटलं, हे जी मी कर्जमाफी केलेली आहे ना, याच्यामध्ये 90% शेतकऱ्यांना अटी शर्तीचा कोणताही त्रास होणार नाही. मग आम्ही ऐकलं ते, म्हटलं बरं ठीक आहे. त्या ठिकाणी क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे फाउंडर, संस्थापक अध्यक्ष रविकांत भाऊ तुपकर यांच्या नेतृत्वामध्ये जळगाव जामोदला GR जाळण्यात आला. त्याच ठिकाणी किसान सभेच्या वतीनं
21 जिल्ह्यामध्ये आम्ही GR झाडले आणि लगेच देवाभाऊचं स्टेटमेंट आलं. काय आलं? ओ नाही 90 नाही 70% लोकांना याचा फायदा होणार आहे. मी या ठिकाणी महाराष्ट्र राज्यातील माननीय देवेंद्र भाऊ फडणवीस यांच्या सरकारमधील चांगल्या शिकलेल्या मंत्र्यांना, माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, त्यानंतर सुनेत्रा काकू पवार, हे जे चांगले हुशार लोक आहेत, ज्यांना चांगली माहिती आहे, या लोकांना आमच्या शेतकरी नेत्यांसोबत कर्जमुक्तीच्या अटी शर्ती निकषाबद्दल आमच्या सोबत चर्चा करायला या. आम्ही आमचे आकडे सांगतो तुम्हाला. देवाभाऊ तुम्हीच आम्हाला 4-5 दिवसापूर्वी आकडे सांगितले हे सर्वे. म्हणून मी या ठिकाणी असं सांगू इच्छितो की देवेंद्र भाऊ, तुम्ही असं म्हणाला की या कर्जमाफीचा महाराष्ट्रातील 56 लाख शेतकऱ्यांना या ठिकाणी लाभ होणार आहे. तुम्ही बरोबर सांगितलं, पण तुम्हाला वाटलं हे लोकांना काही कळत नसेल. पण आम्ही आता शेतकऱ्यांची मुलं आहोत. आमचे आईबाप, आमच्या आई आमच्या साडी लुगड्याला गाठी मारतात, आमचे बाप धोत्राला गाठी मारतात, शेतामध्ये रात्रंदिवस कष्टात खतं, बी बियाणं, कीटकनाशक, विजेचे दर, शेती आदानाच्या किमती, त्यात ते पैसा टाकतात आणि त्याच्यातून आम्हाला काय मिळते हो? आम्हाला त्याचं गणित चांगलं समजते. फडणवीस साहेब, तुम्ही LLB तिथं अमेरिकेत केली असेल, पण आम्ही जिल्हा परिषद मराठी पूर्व माध्यमिक शाळेत शिकलेलो आहोत. आम्हाला बेरीज वजाबाकी चांगली समजते. आमच्या बापानं किती पैसे शेतीत टाकले, किती पैशाचा माल विकला आणि किती आणला, हे आम्हाला हिशोब माहिती आहे. तुम्ही ना सतत शेतीमालाचे भाव पाडलेले आहेत. तुम्ही शेतीमालाचे भाव पाडले. काय होतं यावर्षी 7,000 रुपये क्विंटलनं कापूस गेला. चंद्रपूरमध्ये 1200 रुपये क्विंटलनं सोयाबीन गेलं. आम्ही तिथंच होतो. खामगावच्या मार्केटमध्ये 2,500 रुपये क्विंटलनं सोयाबीन गेलं. मक्का हा आता उन्हाळ्यामध्ये 1400 रुपये क्विंटलनं गेला. प्रचंड शेतीमालाचे भाव पाडले. जर त्याला पिकलंच नाही तर तो शेतकरी त्याचं कर्ज भरीन कुठून? साहेब, तुम्ही शेतीमालाचे भाव पाडलेले आहेत. तुम्ही आम्हाला उल्लू बोलवू नका. आम्हाला आकड्याचा खेळ चांगला समजते देवेंद्र भाऊ. आणि जर तुम्हाला असं वाटत असेल तर मी या मंचावरून, ज्या ठिकाणी रविकांत भाऊ तुपकर आमरण उपोषणाला बसले, आता जे काही लोक आम्हाला त्याच्यामध्ये ट्रोल करतायत, आमच्याबद्दल काही राजकीय पक्षाचे लोक टिंगलटवाळ्या करतायत, देवाभाऊ ते तुम्ही सोडलेले लोक आहेत. तुम्ही म्हणता म्हणून ते तसं म्हणता. आमचं म्हणणं आहे ते सोडा हो. आम्हाला काही मान नाही पाहिजे, आम्हाला काही तुमचं पद नाही पाहिजे, आम्हाला मंत्रीपद नाही पाहिजे, आम्हाला काहीच नाही पाहिजे. आम्ही तुम्हाला या मंचावरून अखिल भारतीय किसान सभा, क्रांतिकारी शेतकरी संघटना, इथून आम्ही तुम्हाला विनंती करतो, शेतकरी मायबापाच्या वतीने विनंती करतो, आव्हान करतो, तुम्ही ह्या अटी शर्ती त्या GR मधून काढा. आम्ही आत्ताच भाऊचं आमरण उपोषण मागे घेतो. आम्हाला काही नको. आमची कोणतीही स्टंटबाजी या ठिकाणी नाही आहे. आमची नम्र विनंती आहे देवाभाऊ, आम्ही शेतकऱ्यांचे मुलं आहोत, कष्टकऱ्यांचे मुलं, आमचं मन जळते म्हणून आम्ही या ठिकाणी बसलो. आपले व्यक्तिगत काही नाही आहे, व्यक्तिगत कोणासोबत आमचा वाद नाही आहे, पण तुम्ही जे शेतकरी धोरणं चुकीचे घेतले त्याच्याबद्दल आम्ही बोलतो. म्हणून मी म्हणेल की 56 लाख ज्या शेतकऱ्यांना लाभ मिळणार होता असं जे तुम्ही प्रसार माध्यमांसमोर बोलले, त्याच्यामध्ये 2019 मध्ये ज्या शेतकऱ्यांनी 2 लाखापर्यंत कर्ज घेतलेलं आहे, किती कर्ज घेतलेलं आहे? 2 लाखापर्यंत. मग त्यांना काय ठेवली? तुम्ही 50,000 भरा, 1.5 लाख रुपये 2027 पर्यंत भरा. का हो भाऊ, त्याच्याजवळ 1.5 लाख रुपये असते तर कशाला त्यानं तुमचे 50,000 रुपये ठेवले असते, भरले असते ना यानं? त्याच्याजवळ 1.5 लाख रुपये नाहीये म्हणून तो ते कर्ज भरू शकत नाही. मग असे शेतकरी किती आहे ज्यांनी 2 लाख रुपये कर्ज घेतलेला आहे? हाय देवेंद्र भाऊ फडणवीसचा आकडा 12,71,000 किती आहे? आणि या लोकांची संख्या किती आहे? 12,71,000 2 लाख रुपये घेतलेल्यांनी. आणि ज्या लोकांनी 50,000चं कर्ज घेतलेलं आहे, किती? 50,000चं, त्यांनाही कर्ज माफ केलेलं आहे. पण त्याच्यामध्ये अट काय घातलेली आहे? त्यानं 4 वेळेस ते कर्ज भरलेलं असलं पाहिजे, त्याचं ते कर्ज नील असलं पाहिजे. मग त्याच्यातही गॅनबॉची मेक मारून ठेवली. आता असे शेतकरी किती आहे? 23,63,000 आहे. किती शेतकरी आहेत? 23,63,000. भाऊ, या दोघांची बेरीज केली तर 36,34,000 शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहतात या 2 अटीमुळे. आणि तिसरी अट काय? ज्या शेतकऱ्यांनी 2 लाखाच्या वरचं कर्ज घेतलेलं आहे त्या शेतकऱ्यांना सुद्धा अटी शर्ती निकषामध्ये टाकलेला आहे.
ते शेतकरी आहेत 2,90,000. म्हणजे पर्सेंटेज मध्ये ते येतात 5% आणि वरचे येतात 65%. असं 70% लोकांना या कर्जमाफीचा लाभ मिळत नाही. हा दावा भाऊच्या आमरण उपोषण स्थळून या मंडपातून माननीय सरकारला आम्ही करतोय की हे आकडेवारी आमच्या समोर आहे देवाभाऊ तुम्ही दिलेली. या आकडेवारीमध्ये तुम्ही येऊन चर्चा करा आणि बघा हा आकडा जर आमचा बरोबर असेल, टॅली होत असेल, तुमचे जे सचिव स्तरावरचे लोक असतील त्यांच्याशी आम्ही चर्चा करायला तयार आहोत. आमच्याशी चर्चा करा. हा आकडा टॅली झाला तर आम्हाला या अटी शर्तीतून मुक्त करा आणि कर्जमुक्ती द्या. आम्ही कर्जमाफी मागत नाही. आम्ही काही चूक केलेली नाहीये देवाभाऊ. आमचे सतत 2019 पासून तर 2026 पर्यंत कधी ओला दुष्काळ कधी कोरडा दुष्काळ याला आम्हाला तोंड द्यावं लागलेलं आहे. आमच्या शेतीमालाचे भाव पडलेले आहेत म्हणून आम्ही तुमचं कर्ज भरू शकलेलं नाही देवाभाऊ. म्हणून तुम्ही आम्हा लोकांना या ठिकाणी हे संपूर्ण कर्ज माफ केलं पाहिजे. आणि तुम्ही जर हे कर्ज या ठिकाणी माफ केलं नाही तर महाराष्ट्रातील या शिवबाचा, या जिजाऊचा मावळा, या भीमाचा मावळा हा रस्त्यावर उतरून देवाभाऊ मग ते कर्ज शेतकऱ्यांचं 10 लाखाच्या वरचं असेल ते सुद्धा तुम्हाला माफ करावं लागेल. आमच्या मागण्या वाढत जातील देवाभाऊ. म्हणून आम्ही तुम्हाला या मंडपातून आमच्या सर्व शेतकरी संघटनेच्या वतीनं, आमचे जे काही राजकीय समविचारी पक्षाचे लोक आहेत त्यांच्या वतीनं आम्ही तुम्हाला या ठिकाणी आव्हान करतो, विनंती करतो, तुम्ही ते कर्ज आमचं माफ केलं पाहिजे, आमचं कर्ज मुक्त केलं पाहिजे, आमच्या शेतीमालाला संरक्षण दिलं पाहिजे. आज या बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील जो केळी उत्पादक पट्टा आहे ते लोक भाऊला भेटले होते. मी त्या दिवशी बाहेरगावी होतो. आज 2 रुपये किलोनं केळी गेल्या. नाही गेली आपल्या केळी इराणला, आपलं संत्रा नाही गेलं तिथं बांगलादेशला, नाही गेला आपला कापूस तिथं बाहेर. त्याच्यामुळे प्रचंड शेतीमालाचे भाव पडलेत. ओ असेल आपलं राजकारण, तात्विक मतभेद असतील, आपण एकमेकाच्या विरोधात राजकारण करत असू, एकमेकाच्या विरोधात लढाया लढू, पण ज्यावेळेस निवडणुका येतात देवाभाऊ त्यावेळेस आपण करू. पण आज प्रश्न आता कोणत्या निवडणुका नाहीत, आता कोणता विषय नाही आहे. प्रश्न आहे शेतकरी मायबापाचा. नॅशनल क्राईम ब्युरो रिपोर्ट असं म्हणतो की आपल्या विदर्भ मराठवाड्यामध्ये दर 8 मिनिटाला 1 शेतकऱ्यांची आत्महत्या होते किंवा दर दिवसाला 8 शेतकऱ्यांची आत्महत्या होते. मला सांगा तुम्ही, जो माझा शेतकरी मायबाप या ठिकाणी कवटाळून मरतो, काय त्याच्या परिवाराचं नाही सांगू शकत. इतके म्हणजे सहृदयी लोक आहे, आपल्याला भावना आहे. देवाभाऊ नक्कीच या जनतेनं तुम्हाला निवडून दिलेलं आहे. तुम्हीच म्हटलं होतं निवडणुकीमध्ये, तुम्ही मोठमोठे बॅनर लावले तुमच्या पक्षाच्या आणि तुमच्या आघाडीच्या लोकांनी की आमचं सरकार येता बरोबर पहिल्याच मीटिंगमध्ये आम्ही कर्जमाफी करू, 7-12 कोरा 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 करू असं म्हणणारे ते भाऊ होते. तुम्ही सांगितलं देवेंद्र भाऊ, आता तुम्ही म्हणता की आम्ही आता कर्जमाफी केली तर बँक कोलॅप्स होतील. काय होतील? बँक बुडीत निघतील. देवाभाऊ बरोबर आहे, शेतकऱ्यांचं कर्ज फक्त 35,000 कोटी रुपये आहे. हो, ते जर तुम्ही माफ केलं तर तुमच्या बँक डबघाईस येतील. भाऊ या 2014 ते 2026 मध्ये टाटा, बिर्ला, अंबानी, अजय पिरामिल, बाबा कल्याणी, मित्तल, बजाज, गोयंका या $52 अब्ज 20 लोकांना मोजून सांगतो, 52 लोक आहेत ते, 20 लाख करोड रुपयाचं कर्ज यांनी माफ केलेलं आहे, राईट ऑफ केलेलं आहे आणि तेवढा टॅक्स माफ केलेला आहे. आम्ही किती मागितलं हो तुम्हाला? आम्ही तुम्हाला फक्त 35,000 कोटीचं कर्ज मागितलं. हो, तुम्ही ते दिलं पाहिजेत. तुम्ही राज्याचे मुख्यमंत्री आहात, आमचे पालक आहात. या जिल्ह्याचे जे आमदार असतील, या जिल्ह्याचे जे खासदार असतील ते आमचे पालक आहेत. असतील निवडणुकीमध्ये झालेले आमचे मतभेद, वर्षाला 365 दिवस आहे. आम्ही 1 महिनाभर एकमेकाच्या विरोधात आपण लढलो असो, पण किमान 35 दिवस तरी आपलं खेळीमेळीचं वातावरण असलं पाहिजे, शेतकरी मायबापाचं असलं पाहिजे. त्यानं आपल्याला सर्वांना शिक्का मारलेला आहे, आपल्या सर्वांना त्यानं निवडून दिलेला आहे. ओ देवाभाऊ, जरा लोकशाहीचा तो विचार करा. हो, तुमच्या सरकारनं तोही केलेला नाही. एखादा आमचा दलित, आदिवासी, अल्पसंख्याक, एखादा गरीब शेतकरी आहे, तो आरक्षणामध्ये ग्रामपंचायतला सरपंच झालाय, तो आरक्षणातून नगरसेवक झालाय, तो जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये निवडून आला. त्याला तुम्ही कर्जमाफीतून वगळलं. हो साहेब, तुमच्या नजरमध्ये काय तो निवडून आला म्हणजे श्रीमंत आहे का? देवाभाऊ तुम्ही एवढंच नाही केलं. तुमची ते प्रवीण कुमार परदेशी आहे, तुम्ही त्या समिती नेमली, त्या समितीमध्ये तुम्ही एवढं केलं की सूतगिरणीमध्ये जो काम करतो, साखर कारखान्यामध्ये जो काम करतो,
दूध संघामध्ये जो काम करतो त्याला काय पगार आहे वर्षाला? 1.25 लाख पण मिळत नाही, 4 महिने त्याचे पगार होत नाही. अशा परिस्थितीमध्ये जे दूध संघामध्ये काम करतात, जिल्हा बँकेमध्ये काम करतात, जे लोक साखर कारखान्यामध्ये काम करतात, ज्यांना 25,000 रुपये पगार मिळतो, त्या लोकांना सुद्धा तुम्ही कर्जमाफीतून देवाभाऊ वगळलेला आहे. देवाभाऊ विचार करा हो. देवाभाऊ तुम्ही एका बाजूने संसदीय पद्धतीने निवडून आलेल्या लोकांना कर्जमाफी नाकारली, दुसऱ्या बाजूने तुम्ही निवडून आलेल्या लोकांना कर्जमाफी नाकारली. देवाभाऊ तिसऱ्या बाजूनं बसा, या राजूभाऊ गोंगळ आलेले आहेत आपल्याला पाठिंबा देण्यासाठी. बसा राजूभाऊ. देवाभाऊ, ही जी कर्जमाफी तुम्ही या ठिकाणी दिलेली आहे त्याच्यामध्ये तुम्ही आम्हाला प्रवीण कुमार परदेशी दिलेली आहे, ही समिती दिलेली आहे. अरे ज्या शेतकऱ्यानं कर्ज भरलं त्या शेतकऱ्यानं पदरमोड केलेली आहे, त्यानं पेरणीची जोडी विकलेली आहे कारण व्याज माफ होते. पत्नी रडली, मुलगा रडला, बाबा हा बैल विकू नका, बाबा हा गोरा विकू नका. बापानं सांगलं, बाबू हे जोडी विकल्याशिवाय बँकेचं कर्ज भरल्या जात नाही, तुझी शाळेची फी भरल्या जाणार नाही, खतं बी बियाणं येणार नाही आणि व्याज माफ होणार नाही, मला कर्ज भरू दे बेटा. ती जोडी विकली, त्या दिवशी पत्नी जेवली नाही, मुलगा जेवला नाही. हो, कर्ज भरलं, पदर मोड केली, आता त्याला कर्जमाफीतून देवाभाऊ तुम्ही त्याला वगळलेला आहे. मला आठवते त्या दिवशी आम्ही नागपूरमध्ये होतो, प्रचंड पाऊस पडलेला होता. बच्चूभाऊ कडू होते, राजूभाऊ शेट्टी होते, रविकांत तुपकर होते, वामनराव चटप होते, देविदास भाऊ गावंडे होते, सन्माननीय देशोन्नतीचे संपादक सर्व प्रकाश भाऊ पोळे होते, वामनराव चटप होते माजी आमदार, ऋषी तुल्य माणसं त्या ठिकाणी होते. आम्ही लढत होतो, प्रचंड लढाई झाली जामठा रोडला, आम्ही सर्व सोबत होतो. आणि त्या ठिकाणी संध्याकाळी डॉक्टर अजित नवलेंनी सांगितलं की बच्चूभाऊ हे आंदोलन फार काळ चालणार नाही. आम्ही दोघं जण ऑब्झर्व करत होतो, मी आणि डॉक्टर अजित नवले. आमच्या लक्षात आलं की ज्याप्रमाणे त्या ठिकाणी जरांगे पाटलांचं आंदोलन न्यायालयाचा समुटा म्हणून त्यांना तिथून बेदखल करण्यात आलं, त्याच ठिकाणी आम्ही ज्या ठिकाणी सर्व आंदोलन करते बसलो होतो जामठा रोडला, एका बाजूनं आम्ही नागपूरचे 4 रस्ते बंद केले, मध्य प्रदेश जाणारा जबलपूर रोड बंद केला, आंध्र प्रदेश तेलंगणा रोड बंद केला, नागपूरच्या 4 मुंड्या बंद केल्या आणि सरकारला नाक दाबल्याशिवाय तोंड उघडलं नाही. मग सरकारनं चर्चेला बोलवलं, 2 मंत्री उशिरा पाठवले, खूप उशिरा पाठवले, पाऊस पडलेला होता, शेतकरी लोकांमध्ये संभ्रमाचं वातावरण त्या ठिकाणी प्रशासनानं तयार केलेलं होतं, लाईट गेलेली होती, जामर लावलेले होते, प्यायला पाणी बंद केलं होतं आमचं. अशा ठिकाणी आम्हाला मॅसेज होते, अजून जोरानं लढाई करा, गावाकडच्या लोकांचे मॅसेज होते, पाऊस पडलेला होता. त्या ठिकाणी आम्ही असं ठरवलं की आता मागे हटायचं नाही. त्या ठिकाणी न्यू जामठा रोडून आम्ही समोर आलो, न्यू खापरी रेल्वे स्टेशनला. लढाई झाली सरकारसोबत आणि प्रतिनिधी मंडळ आम्ही मुंबईला पाठवलं. प्रतिनिधी मंडळासोबत चर्चा झाली, मला आठवते आजही अजित नवलेंसोबत माझं बोलणं झालेलं आहे, रविकांत भाऊ सोबत स्टेजवर आहो. आम्हाला आठवते त्या ठिकाणी 5 वाजताची चर्चा रात्री 8:30 चालू झाली. ऐकायलाच तयार नव्हते माननीय मुख्यमंत्री, कर्जमाफीचा विषयच घ्यायचा नाही, बाकी कशावर नाही बोला. शेवटी आपलं प्रतिनिधी मंडळ त्या ठिकाणी डटलं, हातापाईवर बात आली आणि सीएम म्हणाले, फडणवीस साहेब रविकांतदारांच्या समोर बोलले की मी सीएम आहे, नवले तुम्ही मला सांगणार का? त्यावेळेस हातापाईवर आलं. राजू शेट्टींनी आणि अजित पवारांनी अजित नवलेंचा हात धरला, थांबवलं आणि कुठेतरी चर्चा चालू झाली. 30 जून 2026 संपूर्ण कर्जमाफीची तारीख घेऊन प्रतिनिधी मंडळ जिंकून आपल्यापर्यंत आलेला आहे. 30 जून 2026 संपूर्ण कर्जमाफी झालीच ती आपल्याला आजच्या दिवशी. पण काय झालं, रस्त्यावरची लढाई जिंकलो आणि टेबलवर हारलो. हा जो बजेट सादर झाला त्या 30 जून 2025 ची तारीख देण्यात आली आणि आपल्याला अटी शर्ती देण्यात आल्या. आम्ही म्हटलं परदेशी समितीच नको, समितीची काही भानगड नाही, बिलकुल नाही पाहिजेत, पण तरी त्यांनी समिती नेमली. मला असं म्हणायचं आहे, या मंचावरून आज रविकांत भाऊ तुपकर या ठिकाणी गेल्या 3 दिवसापासून आपला जीव जाळतात. आम्ही काल प्रवासात होतो, त्यांचा व्हिडिओ बघितला, कोणी पोलीसवाला नाही, कोणी डॉक्टर त्यांना पाहायला नाही. भाऊ मी नम्रपणे सांगतो, मी पण रोहित दादांच्या स्टेजवर आम्ही त्या ठिकाणी दिवसभर होतो, मी खूप जवळून पाहिलं. देवा भाऊ, आम्ही तुमच्या सरकारचा सन्मान करतो, तुम्ही कर्जमुक्ती केल्याबद्दल तुमचा आम्ही खरंच सन्मान करतो, तुमचं अभिनंदन करतो, याच्यामध्ये दोराय नाही आहे. कर्जमाफी करेंगे लेकिन तारीख किसी को नहीं बताएंगे, हे सरकारला आपण झोपवण्यामध्ये भाग पाडला आपण शेतकरी संघटनांनी. कर्जमुक्तीमध्ये GR काढायला भाग पाडलं, पण काय केलं त्यांनी, आज ते कर्जमुक्ती करून आम्ही आमचा जीव जाळतोय.
आजही महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी शेतकरी लोक शेतकऱ्यांची मुलं आंदोलनं करतात. कोणता झेंडा नाही, कोणता बॅनर नाही, कोणता नेता नाही. मी म्हणेल असंच केलं पाहिजे. कोणता राजकीय पक्ष नाही त्यांचा, आणि तो नसलाही पाहिजे. आता झेंडे, बॅनर, पक्ष, कोणा नेत्याचं नाव घेण्याचं कारण नाही. आपल्याला रस्त्यावर उतरावं लागेल जर हे सरकार ऐकत नसेल तर. आणि देवाभाऊ, तुम्ही ऐकून घेतलं पाहिजे, हा आमचा बुलढाणा जिल्हा हा राष्ट्रमाता राजमाता मा जिजाऊचा जिल्हा आहे. हा रणांगणाचा जिल्हा आहे. या आमच्या आईनं शिवाजी राजासारखा आम्हाला राजा दिलेला आहे, त्याचा आदर्श आमच्या समोर आहे. मी आता येत असताना महापुरुषांचे पुतळे पाहत आलो. एक पुतळा पाहताना मला आनंद झाला की ज्यांच्या नावे तुम्ही कर्जमाफी केलेली आहे त्या आमच्या माता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या नावे हे तुम्ही कर्जमाफी मुक्तीची जो काही GR काढलेला आहे, त्याला जे नाव दिलेलं आहे त्याच्या साजेस तुम्ही या ठिकाणी कर्जमुक्ती केली पाहिजे. कारण त्या मातेच्या नावाला ते साजेस असेल. त्याच्या अगोदरची कर्जमुक्ती महात्मा ज्योतिराव फुले, छत्रपती शिवाजी महाराज, तुम्ही नावं खूप छान दिले. तुम्ही आकडे पण फार छान सांगतात. तुम्ही आम्हाला या ठिकाणी मूल्य बनवण्याचा प्रयत्न करतायत. देवाभाऊ, शेतकऱ्यांची मुलं शिकली, सवरली. आम्ही कर्जमुक्ती, कर्जमाफी मागत नाही. आमच्या शेतीमालाचे भाव पाडून जे तुम्ही आम्हाला लुटलं ना, त्याचा परतावा आम्ही परत मागतोय. काय मागतो आम्ही परत? त्याचा परतावा मागतो. तुम्ही लुटलं ना ते आम्हाला द्या, नाहीतर जेव्हा पिकलं तेव्हा लुटलं म्हणून आता घेणं देणं फिटलं. या मंचावरून आम्ही तुम्हाला या ठिकाणी सांगतो. देवाभाऊ आणि तुमचं सरकार आज तुम्हाला बाकी सर्व कामामध्ये वेळ आहे. पक्ष फोडण्यामध्ये वेळ असेल, वेगवेगळ्या कामामध्ये तुम्ही करत असाल. तुमचं शक्तीपीठ महामार्ग असेल, 87,000 कोटीचा आहे शक्तीपीठ महामार्ग. आपण पाहिलं आपल्या बुलढाणा जिल्ह्यात भक्तीपीठ महामार्ग होणार होता. आम्ही दोघं जण त्या ठिकाणी भिडलो. तो भक्तीपीठ आपण हाणून पाडला. त्यानंतर तुमची कोणती समुद्रातली लाईन असेल, पाईपलाईन, त्यानंतर तुमचं कोणतं बुलेट ट्रेन असेल, का तुम्ही हजारो करोडो रुपयाचे टेंडर काढतात, ते रातोरात पास होतात. त्याचे तुम्ही विशेष अधिवेशन घेत असाल नसाल, काय असेल ते पास होते. पण आमच्या 35,000 कोटीसाठी किती जीव जाळावा लागतो हो. रोहित दादा पवार 3 दिवस बसले होते, आम्ही त्यांच्या सोबत होतो. आम्ही बघितलं त्यांची शुगर लेवल कमी झालेली होती. सरकार ऐकायला तयार नाही. ज्या माणसाच्या घरात 3 खासदार, 2 आमदार, काकू उपमुख्यमंत्री, कुठे बसला माणूस? उपोषणालय रोहित दादा पवार. आमच्यासारखा तरुण, आम्ही समवयस्क, थोडं वयानं कमी अधिक, विठ्ठलाच्या दर्जात बसला. विठ्ठलाच्या दर्जात, मागे विठ्ठल आणि समोर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा. आणि प्रश्न काय? शेतकऱ्यांची कर्जमुक्ती. 3 दिवस सरकारनं ऐकलं नाही. सतत सुप्रियाताई सुळेंचे त्यांना फोन चालू होते, पवार साहेबांचे फोन चालू होते, सर्व मोठमोठे नेते त्या ठिकाणी येत होते आणि ते सतत आव्हान करत होते. त्या स्टेजवरून रोहित दादा सुद्धा, डॉक्टर अजित नवले, रविकांत तुपकर, राजू शेट्टी, वामनराव चटप, माननीय प्रकाशभाऊ पोहरे सर्वांना आव्हान करत होते की तुम्ही या, आपण एका मंचावरून लढू, आपण एका ठिकाणी येऊन लढू आणि शेतकऱ्याला कर्जमाफी मिळवून देऊ. कारण हीच योग्य वेळ आहे शेतकऱ्यांना कर्जमाफी करण्यामध्ये. कारण अभूतपूर्व असा ओला दुष्काळ हा 2025-26 मध्ये झालेला आहे. शेतीच्या शेती खरडून गेली, गावाची गावं खरडून गेली, जीवितहानी झाली, गुरंढोरं गेले. त्या शेतकऱ्यांनी जगावं कसं? म्हणून त्या शेतकऱ्याला सर्वात पहिले तुम्ही कर्जमुक्ती केलं पाहिजे. यासाठी हा लढा आपण पुढे घेऊन जात आहोत. म्हणून मी पुन्हा एकदा सांगेल, मी या मंचावरून सरकारबद्दल काही आव्हानात्मक गोष्टी या ठिकाणून मी बोललो असेल, सरकारला या ठिकाणी मी शेतकरी, आमच्या सर्व शेतकरी संघटनांच्या नेतृत्वाच्या वतीनं मी या ठिकाणी बोलतोय की देवाभाऊ, तुम्ही आमच्या फक्त यातल्या अटी शर्ती काढा. आमचे सर्व शेतकरी लोक जे आंदोलनाला बसले आहेत, जे पोरं रस्त्यावर उतरलेले आहेत, तुम्ही मुंबईमध्ये अटी शर्ती काढून टाका. आम्ही या मंचावरून उठून घरी जायला तयार आहे. पण सरकार ऐकाल का हो? ऐकेल सरकार आता. कारण काय की हा प्रश्न आता पेटलेला आहे. आपण त्या ठिकाणी सर्व आलात, संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यातून या ठिकाणी शेतकरी माझे मायबाप आलेत, त्या सर्वांचं मी आभार मानतो. मला या ठिकाणी यायचंच होतं. मी खामगाव तालुक्यातील बोरजोळा गावचा जितेंद्र कुमार चोपडे म्हणून माझं नाव आहे. आमचे नेते अखिल भारतीय किसान सभेचे जिल्हाध्यक्ष अनिल गायकवाड हे संग्रामपूरचे आहेत, दुर्गादाईतवरून आलेत. सुनील भाऊ चोपडे माझ्या मागे आहेत, ते किसान सभेचे तालुका कमिटीचे पदाधिकारी आहेत. आम्ही मुद्दामून कमी संख्येने या ठिकाणी आलो की जेणेकरून भाऊला काही इन्फेक्शन झालं नाही पाहिजेत, आपल्याला त्यांना पण सांभाळायचं आहे. कॉम्रेड डॉक्टर अजित नवले हे आज दिल्लीमध्ये आहेत
ते अखिल भारतीय किसान सभेचे केंद्रीय कमिटीचे सहसचिव आहेत. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे आपल्या देशातील सर्वात तरुण आणि लहान वयानं आहेत ते राज्याचे सुद्धा सेक्रेटरी आहे आणि केंद्रीय कमिटीचे सदस्य आहेत. त्यांची दिल्लीमध्ये 3 दिवस बैठक आहे. त्या बैठकीला ते गेलेले आहेत. नाहीतर नक्कीच या ठिकाणी अखिल भारतीय किसान सभेचे राज्याचे अध्यक्ष उमेश देशमुख आणि अजित नवले या ठिकाणी ते येणार होते. सतत ते रात्री माझ्या संपर्कात होते की कॉम्रेड जितेंद्र चोपडे, अनिल गायकवाड, तुम्ही आपण तिथं गेलं पाहिजेत, रवी भाऊच्या पाठीशी आपण उभं राहिलं पाहिजेत, तो लढा आपण हातात हात घालून लढला पाहिजे, शेतकरी मायबापाले आपण त्या ठिकाणी जिंकून दिलं पाहिजे, त्यांना त्यांचा न्याय पदरात पाडून दिला पाहिजेत, हे आपण केलं पाहिजेत. आजही ते जरी दिल्लीमध्ये असले तरी त्यांचं लक्ष मात्र या ठिकाणी आहेत. संपूर्ण महाराष्ट्रातील देशातील अखिल भारतीय किसान सभा नावाचं जे संघटन आहे त्याचे जे कार्यकर्ते आहेत ते कार्यकर्ते संपूर्णपणे रविकांत भाऊ तुपकर आणि त्यांची जी शेतकरी संघटना आहे, क्रांतिकारी शेतकरी संघटना, त्यांच्या पाठीशी तन्मनधनानं उभी आहे. वेळ प्रसंगी रस्त्यावर सुद्धा आपली आता लढाई चालू आहे. जर सरकारनं ऐकलं नाही तर एक अधिक मजबूत सक्षमपणे पुढे जाऊन या सरकारला आपण नमवल्याशिवाय राहू नये हा इशारा या ठिकाणी भाजपा प्रणित नरेंद्र देवेंद्र सरकारला या ठिकाणी आपण देतो. थांबतो. शेतकरी एकजूट जिंदाबाद, इन्क्लाब जिंदाबाद.